नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात MBBS BDSसाठी कमी रजिस्ट्रेशन झालेले आहेत. त्यामुळे कटाफवरती आपल्याला नक्कीच परिणाम पाहायला मिळणार आहे. म्हणजे कटाफ हा आपला कमी जाणार आहे. त्याची पूर्णपणे रिझनही त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल. तर ही न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही न्यूज आलेली आहे. परवाच ही न्यूज आलेली आहे. त्यामध्ये असं पूर्णपणे त्यांनी दिलेलं आहे, MBBS BDS रजिस्ट्रेशन हे एक्सटेंड केलेले आहेत. तर 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला डेट दिली होती. त्यामुळे 15 ऑगस्टच्या आधी जी आपल्याला डेट होती त्यानुसार ह्याच्यामध्ये पूर्णपणे डाटा दिलेला आहे. तर तो अगदी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. ही पूर्णपणे त्यांनी इथे दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की 12 तारखेला जे आपले रजिस्ट्रेशन होते तोपर्यंत विद्यार्थ्यांची संख्या किती राहिलेली होती. त्यानंतर त्यांनी 3 दिवस आपल्याला एक्सटेंड केलं होतं CET सेलनी. त्यानंतरसुद्धा आपल्याला काही रजिस्ट्रेशनची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे. पण त्यामध्ये किती संख्येने वाढ झालेली आहे तेही अगदी या स्क्रीनमध्ये पूर्णपणे तुम्हाला सांगणार आहे. तर इथे पूर्णपणे दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. 33,949 एवढे ह्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. आणि त्यानंतर 2 ते 3 दिवस आपल्याला एक्स्ट्रा दिले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. तर टोटल आपल्याला पाहायला तर जवळजवळ 35,000 to 40,000 आपल्याला इथे संख्या आपल्याला रजिस्ट्रेशनची पाहायला मिळणार आहे यावर्षी. त्यामुळे कटाफवरती नक्कीच परिणाम पाहायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा SML आता हे 18 ऑगस्टला येणारच आहे. तर 18 ऑगस्टला SML आल्यानंतर आपल्याला क्लिअर पिक्चर होऊन जाईल की आपल्याला महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी पूर्णपणे टोटल आहेत आणि आपल्या कॅटेगरीमधून आपला कितवा नंबर आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये MBBS गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कुठल्या कॉलेजला आपल्याला सीट लागू शकते किंवा BDSसाठी सुद्धा आपल्याला कोणत्या ह्याला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटला लागू शकते, हे पूर्णपणे आपल्याला पिक्चर क्लिअर होणार आहे. तर SML हा 18 ऑगस्टला येणारच आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करायची असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी जॉईन करा, म्हणजे तुम्हाला प्रेफरन्सेस लिस्ट अगदी व्यवस्थित दिली जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग बरोबरच अगदी पूर्णपणे प्रोसेससुद्धा अगदी करायची असेल, अगदी MBBS BDS BMSची सुद्धा, त्याही विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपल्याला पाहायला मिळत आहे की लास्ट इयरला आपण पाहाल तर 60,000 विद्यार्थ्यांनी जवळजवळ रजिस्ट्रेशन केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या तुलनेमध्ये ह्यावर्षी जवळजवळ 40,000पर्यंतच आकडा जाणार आहे. त्याच्या आतमध्ये जाऊ शकतो, कारण 12 तारखेच्या जे आपण पाहिले होते रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये आपल्याला 33,949 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण यावर्षी जवळजवळ 35,000 ते 40,000पर्यंतच संख्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला इथे कट ऑफ कमी पाहायला मिळणार आहे. तर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम आम्हाला 490 मार्क आहेत किंवा 495 आहेत तरीसुद्धा आपला नंबर लागू शकतो का. पण ह्यावर्षी अगदी 490+ मार्क किंवा 495 एवढेपर्यंत असेल तरीसुद्धा तुम्हाला कुठे ना कुठे सेमी गव्हर्नमेंटचं प्रायव्हेटचं कॉलेज यावर्षी महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळणार आहे. त्याचे रिझनही सांगणार आहे, कारण यावर्षीच्या गेल्या वर्षी तुलनेमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे आणि कॉलेजची संख्या वाढत आहे. तर जवळजवळ 2 प्रायव्हेट आपले कॉलेजेस यावर्षी आलेले आहेत. त्यामध्ये आणि ॲड झालेली जी काही जुने कॉलेज आहे त्यामध्ये सुद्धा सीटची संख्या वाढलेली आहे. तर टोटल सीटची संख्या पाहिली तर आपल्याला 300+ वरती गेलेली आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 300+ सीट्स ह्या कॉलेजला वाढलेल्या आहेत. तर प्रत्येक जे काही जुने कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये 50-50 इंटेक वाढलेला आहे. 2 नवीन कॉलेज आलेले आहेत सेमी गव्हर्नमेंटचे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला सीटची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे. तर टोटल आपण पाहाल तर 300 संख्येने इथे सीट्स MBBSच्या सुद्धा वाढलेल्या गव्हर्नमेंट प्रायव्हेटच्या आपल्याला वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपल्याला कट ऑफ हा डाऊन साईडला गेलेला पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे जे विद्यार्थी 95+ मार्क असतील ते विद्यार्थीसुद्धा सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण गेल्या वर्षी तुलनेमध्ये ह्या वर्षीचं आपल्याला जी काही रजिस्ट्रेशनची संख्या आहे ती कमी झालेली पाहायला मिळत आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना अगदी 450+ किंवा 480 एवढे मार्क येत असतील त्याही विद्यार्थ्यांनी अगदी अदर राज्यांचं सुद्धा तुम्ही ऑप्शन्स हाताशी ठेवा, की जसं कर्नाटक आहे, केरळ आहे, छत्तीसगड आहे, त्याही ठिकाणी तुम्हाला सुद्धा अगदी कमी बजेटमध्ये सुद्धा तिथं कॉलेज अलॉट होऊ शकणार आहे. कारण ह्यावर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कमी केलेले आहे. तर तुम्ही अदर राज्यांचं सुद्धा तुम्ही जर रजिस्ट्रेशन पाहिलं तर तुम्हाला तिथेही तुम्हाला लक्षात येईल की तिथलीही संख्या आपल्याला कमी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन कमी झाल्यामुळे ते कट ऑफसुद्धा आपल्याला कमी जाण्याची शक्यता राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे डाटा आपल्याला इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच आहे. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा MBBS BDSसाठी रजिस्ट्रेशन कमी झालेले आहे, त्यामुळे आपल्याला कट ऑफ हा कमी जाणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना टेन्शन आलेलं आहे की मॅडम आम्हाला मार्क आलेले आहेत पण आमचा SML कसा येईल. तर SML सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी चांगला पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण रजिस्ट्रेशन संख्या कमी असल्यामुळे SML वरती सुद्धा परिणाम होऊ शकणार आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक जो आहे त्याच्यावरती गेल्या वर्षी तुलनेमध्ये ह्या वर्षीचा SML सुद्धा आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळणार आहे. आणि मार्कसुद्धा पाहिलं तर बऱ्यापैकी
व्हेरिएशन पाहायला मिळणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये अगदी तुम्हाला SMLसुद्धा मी घेऊन येणार आहे. तर किती मार्कांपर्यंत किती SML लिहू शकतो ह्याचासुद्धा पूर्णपणे डाटा मी ह्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवणारच आहे. तर असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलशी तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सगळे युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.